लास्ट लेक्चरला आपला जो पॉईंट झाला आहे तो थोडासा आपण बघूया, रिवाईज करूया एक्झॅक्टली काय आहे टॅब्युलर फॉर्ममध्ये. ठीक आहे, ओके. रिवाईज करत असताना सगळ्यात पहिले मी इकडे लिहितो, सपोज दिस इज अगेन त्याच पद्धतीने बघू लिनियर मोशन, आणि इकडे लिहितो मी काय, रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशन. ओके, आता बघा इथे जर आपण बघितलं फर्स्ट पॉईंट, इकडचे सगळे पॉईंट लिहून घेऊयात आपण. लिनियर मोशनमध्ये, लिनियर मोशनमध्ये डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोघांमध्ये फरक आहे, मी ते आधीच सांगितलंय मागच्या लेक्चरला. डिस्टन्स म्हणजे टोटल पाथ लेंथ, किती इथून तिथपर्यंत किती जातो. इथं दाखवतो वाटलं असतं, कोणाचं कन्फ्युजन नको. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. डिस्टन्स म्हणजे काय, समजा एक पर्सन आहे, कोणाचं कन्फ्युजन होत असेल तर मी फिजिकली ड्रॉ करून दाखवतोय, लक्ष द्या. एक पर्सन इथून इथं गेला, इथून इथं गेला, इथून इथं गेला आणि इथून इथं गेला. हां, समजा हे ए बी सी डी ई पोझिशन वेगवेगळे. हां, हे समजा 10 आहे, हे 10 आहे, हे 10 आहे, समजा हे 20 आहे. मग टोटल डिस्टन्स म्हणूया सध्याला. ही सगळी पाथ लेंथ जी त्याची ॲडिशन 1 2 3 3 20 म्हणजे हे झाले 50 मीटर म्हणूया सध्याला. इकडे सेम कन्सिडर करू, ए टू बी, बी टू सी, सी टू डी, डी टू ई. इथं डायरेक्ट ए आणि ई म्हणतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय माहिती का, त्यांनी काय पाथ कव्हर केलाय ते इम्पॉर्टंट नाही आहे. ते काय म्हणतात, फर्स्ट पॉईंट अँड द लास्ट पॉईंट यांच्यामध्ये, समजा हे असेल कन्सिडर करू 35, तर इथं डिस्प्लेसमेंट काय असते माहिती का, डिस्प्लेसमेंट इज 35 मीटर. आलं लक्षात. म्हणजे याच्या आधी आपण जे समजत होतो ना, डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स, तर ते सेम नाही आहे. हे डोक्यात पहिली गोष्ट घ्या. दिस इज द स्केलर क्वांटिटी, दिस इज द वेक्टर क्वांटिटी. दिस रिक्वायर्ड ओनली मॅग्निट्यूड, दिस रिक्वायर्ड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ती वेक्टर आहे, ही स्केलर आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला, ठीक आहे. हा एक पॉईंट झाला आपला, म्हणजे याच्यामध्ये क्लिअर झालं तुम्हाला. चला मग आपण आता इथे बोलतोय कोणा बाबतीत, कशाच्या बाबतीत बोलतोय आपण, डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत बोलतोय. आपण याला एस पण म्हणू शकतो किंवा डी पण म्हणू शकतो, काहीतरी म्हणूया, ठीक आहे. चला आपण डी म्हणूया, काल डी म्हटलं होतं, नोटेशन डी यूज करूया. डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती, कशामध्ये मेजर करतो डिस्प्लेसमेंट, एस आय युनिट. मी इथं लिहितो युनिट काय आहे, मीटर. ओके, त्यानंतर त्याच्या पुढे बघूया सेकंड कोण आलं होतं मग, वेलॉसिटी व्ही. वेलॉसिटी म्हणजे काय, ह्या डिस्प्लेसमेंटला जर टाइमने डिवाइड केलं तुम्हाला कोण भेटतं, ए वेलॉसिटी. आणि त्याचं युनिट काय आहे, म्हणजे हे बघा, ह्या डिस्प्लेसमेंटला टाइमने डिवाइड केलं. डेफिनेशन कसं करतो, डेफिनेशन कशी म्हणतो याची आपण सांगा. सांगितलेलं मी आधीच्या लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं, याला आपण असं नाही म्हणत, इट इज वेलॉसिटी इज डिफाईन्ड ॲज डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, असं नाही म्हणत. आपण म्हणताना कसं म्हणतो, डिस्प्लेसमेंट पर युनिट टाईम डिवाइड बाय, म्हणजे फिजिक्समध्ये काय असतं, पर युनिट. इथं टाईम आहे म्हणून टाईम, दुसरं काय असतं तर ते म्हटलं असतं, पण डिवाइड बायला काय म्हणतो, पर युनिट. म्हणजे त्याचा मिनिंग काय माहिती का, समजून घ्या. पर युनिटचा म्हणजे मिनिंग काय असतो की आता टाइम आहे ना, तर एका सेकंदाला किती डिस्प्लेसमेंट होत आहे, पर युनिट. एका सेकंदाला किती डिस्प्लेसमेंट आहे, असा मिनिंग आहे, ठीक आहे. याचं एसआय युनिट काय, फॉर्म्युला आहे बघा. एसआय युनिटला मी परत सांगतो, 12ची स्टार्ट आहे तुमची, सांगून ठेवतो. एसआय युनिट पाठ करण्याची गोष्ट नाही आहे, सहसा होत नाही, ठीक आहे. काय काय लक्षात ठेवणार आहे, एवढं बुक आहे, एवढे टर्म्स आहेत, काय काय पाठ करणार आहे आपण. फॉर्म्युलेवरून काढायचे, कशावरून काढायचे, याचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटीचा डिस्प्लेसमेंट कशात मोजतो, मीटर अपॉन म्हणजे पर, टाइम सेकंड, मीटर पर सेकंड, त्याचं काय आलं, युनिट आलं, ठीक आहे. पुढे बघू त्याच्यानंतर काय,
येस, ॲक्सेलरेशन. बरोबर आहे, ठीक आहे. मग याच्यानंतर आपण टर्म बघितली होती ॲक्सेलरेशन. हे लिनियर, हे आपण झालेलं आहे 8 स्टँडर्ड 9 स्टँडर्डला टर्म झाल्या आहेत, पण त्याचं रिलेशन आहे आताच्या चॅप्टरमध्ये. काल कोणी नसेल किंवा रिवाईज आपल्याला करायचं म्हणून डायरेक्ट पुढं पाठ मागे सपाट नाही करायचं आहे. पुढे चाललो आहे तर मागं आपल्याला बघत जायचं आहे. तर बघा, या वेलॉसिटीला परत टाईमने डिवाइड केलं. कशाने डिवाइड केलं? वेलॉसिटीला टाईमने डिवाइड केलं तर तुम्हाला कोण भेटतो? ॲक्सेलरेशन. आणि याचं SI युनिट आहे. आता ऑलरेडी बघा वेलॉसिटीचं काय होतं? मीटर पर सेकंड अपॉन सेकंड, सेकंड इंटू सेकंड होणार. मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द ॲक्सेलरेशन्स युनिट. कळालं? आता रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशनमध्ये एक वर्ड तुम्हाला बघायला भेटतो. प्रत्येक ठिकाणी अँग्युलर, बऱ्यापैकी ठिकाणी बघायला भेटणार बरं का. अँग्युलर, अँग्युलर. इकडं जसं डिस्प्लेसमेंट आहे, इथे पण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, इथे इकडं जशी वेलॉसिटी, इकडं अँग्युलर वेलॉसिटी. इकडं जसं ॲक्सेलरेशन आहे तसं इकडं अँग्युलर ॲक्सेलरेशन. या टर्म्स खूप बेसिक आणि खूप इम्पॉर्टंट आहे, ज्या डायरेक्टली दिलेल्या नाही बुकच्या पहिल्या पेजवर. ठीक आहे. मग इथे बघा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट मी याला म्हणतो थिटा. हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे बघणार आहे ते सर्क्युलर मोशन आहे. कोणतं मोशन आहे? बॉडी जी आहे ती अशी सर्कलमध्ये फिरते. लक्षात घ्या बाळांनो. समजा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये फिरते, इथून अशी चालली इकडे, म्हणजे असं फिरते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनली. मग त्याचं डिस्प्लेसमेंट काय? तो तिथलं तिथं फिरणार आहे ना. तो इथून काय दुसऱ्या गावाला चालला आहे का? मग त्याचं डिस्प्लेसमेंट कशात मोजणार आपण? अँगलमध्ये. कशामध्ये? अँगलमध्ये. तो इथून इथं गेला, इथून इथपर्यंत आला 2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री. अजून परत एक राऊंड फिरून आला, अजून 2 पाय रेडियन, तेवढा अँगल झाला. 2 पाय प्लस 2 पाय 4 पाय रेडियन. एवढं तिथं काय होत चाललंय त्याचं? डिस्प्लेसमेंट इन टर्म्स ऑफ अँगल. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट तो एक अँगल आहे. आलं लक्षात? आणि तो कसा भेटला होता? काल आपण बघितलं होतं, आर्क लेंथ अपॉन रेडियस. आर्क लेंथ अपॉन रेडियस डायग्राममध्ये दाखवून देतो. समजा ही पोझिशन आहे, ही पोझिशन आहे, इथून इथपर्यंत गेला, ए पासून बी पर्यंत एवढा आर्क लेंथ कव्हर केला, आणि हा त्याचा अँगल आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. हा सेंटर आहे ओ, ही त्याची रेडियस आहे. मग यांच्यामध्ये जे रिलेशन आहे 11th सांगितलं होतं आपण, AC इज इक्वल टू आर थिटा, पहिला चॅप्टर अँगल अँड इट्स मेजरमेंटमध्ये. तर त्याच्यावरून थिटा तुम्ही काल काय लिहिला होता? एस अपॉन आर. आणि हे कशात मेजर केलं होतं आपण? तो अँगल असल्यामुळे कशात मेजर केलं होतं युनिट? रेडियन. ॲक्च्युअलमध्ये अँगलचं SI युनिट आहे. जे डिग्री बघायचं ते 10 स्टँडर्डपर्यंत ठीक आहे. इथून पुढे आपण कशात बघणार आहे? मॅक्झिमम रेडियनमध्ये. इथे जसं टाईमने डिवाइड केलं तसं याला पण अँग्युलर वेलॉसिटी रिप्रेझेंटेड बाय ओमेगा. हा जो ओमेगा आहे तो कसा भेटतो माहिती का? जसं डिस्प्लेसमेंटला टाईमने डिवाइड केलं तसं अँग्युलर डिस्प्लेसमेंटला सुद्धा टाईमने डिवाइड करा. तुम्हाला कोण भेटणार? अँग्युलर वेलॉसिटी, विच इज डिफाइंड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. आणि इथे काय होईल? याचं युनिट काय येईल सांगा? येस, रॅडियन पर सेकंड. हा रॅडियनमध्ये, हा सेकंडमध्ये, रॅडियन पर. तसंच इथे सुद्धा अँग्युलर ॲक्सिलरेशन. ॲक्सेलरेशन इकडे कसा भेटला होता? वेलॉसिटीला टाईमने डिवाइड करून भेटला होता. तसंच इथे अँग्युलर ॲक्सेलरेशन कसं भेटेल? अँग्युलर वेलॉसिटीला टाईमने डिवाइड करून भेटणार. याला टाईमने डिवाइड केलं हा, याला टाईमने डिवाइड केलं हा. ठीक आहे. युनिट ओमेगाचं होतं रॅडियन पर सेकंड, डिवाइड बाय सेकंड. मग काय आलं? रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. काय अडचण आहे याच्यात? ओके. बेसिकली ह्या टर्म्स बघितल्या आहेत काल, जो इम्पॉर्टंट पार्ट आपण आधीच्या लेक्चरला बघितलात. मग यानंतर आपल्याला पुढे काय बघायचं? ही डायग्राम ठीक आहे, राहू द्या. त्याच्या पुढे बघा मला काय सांगायचं आता. आता ही जी डायग्राम आहे, ठीक आहे, चला ह्या डायग्रामवरून मी 1-2 बेसिक टर्म सांगतो तुम्हाला अजून. जे 11th पण आहे आणि इथे पण आपल्या कामात येणार आहे. जस्ट नोट म्हणून लिहितोय मी. हा बघा,
फर्स्ट पॉईंट लिहू. इतक्यात ओमेगा किती लिहिला होता मला सांगा बरं. हे बघा ओमेगा. ओमेगा काय लिहिला होता मला सांगा. अँगल अपॉन टाईम. ठीक आहे बरं, ते तर लिहिणारच आहे आपण, पण त्याच्या आधी ओमेगाच्या आधी मी एक तुम्हाला फक्त सिम्पल एक डेफिनेशन रिमाइंड करून देतो जी 11th होती. मला सांगा बरं पिरियड म्हणजे काय असतं. व्हॉट इज द पिरियड. टाइम पिरियड असतो, टाइम येतो. पहिली गोष्ट काय, इट इज टाइम. चला तेवढं आठवलं तुम्हाला, चांगली गोष्ट आहे. इट इज टाइम. ठीक आहे, तो टाइम आहे मान्य. कोणता टाइम. इट इज टाइम. येस येस, कोण. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. इट इज टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट. आता हे बघा, पिरियडची डेफिनेशन डिपेंड ऑन द सिच्युएशन वेगवेगळी असते. ठीक आहे, समजा आपण ऑसिलेशनच्या वेळेला बघितलं आहे की एक ऑसिलेशन किंवा एक व्हायब्रेशन आपण म्हणूया. इथे आता ऑसिलेशन नाही, आता काय एक सर्क्युलर मोशन आहे. म्हणजे एखाद्या पार्टिकलने इथून सर्क्युलर मोशन स्टार्ट केलं, तो फिरून परत तिथेच आला. ह्या गोष्टीसाठी जो टाईम लागणार आहे, टाईम, इट इज द टाईम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन ऑफ अ सर्कल. एक सर्कलचा रेव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम म्हणजे काय, पिरियड. लागलेला टाइम म्हणजे काय, पिरियड. सेकंड पॉईंट मी इथं लिहिणार आहे, लक्षात द्या सगळ्यांनी. ओमेगाची डेफिनेशन इतक्यात काय लिहिली होती, थीटा अपॉन टी. अँगल, किती अँगल झालेला आहे दिलेल्या टाईममध्ये. आता समजा मी अँगल कन्सिडर केला 2π. अँगल कन्सिडर काय केला, 2π म्हणजे किती, व इथून चालू झाला परत 360 फिरून तिथंच आला, एवढा अँगल आपण घेतला. अँगल किती घेतला, 2π. 2π म्हणजे कंप्लीट सर्कल घेतला. तर आता त्याच्यासाठी कंप्लीट सर्कलसाठी लागलेला टाइम किती असतो, कंप्लीट सर्कलसाठी लागलेला टाइम किती असतो, वरचाच ना पिरियड. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, देअरफॉर तुम्ही असं लिहू शकता, देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2π अपॉन टी. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला इन द फिजिक्स बुक, जो तुम्हाला पुढे वापरायचं आहे आपल्याला बऱ्याचदा. ठीक आहे, आता लक्ष द्या हां, यालाच रिलेटेड पुढे सांगणार आहे. थर्ड टर्म आपण बघूया. थर्ड टर्म काय आहे, फ्रिक्वेन्सी. कोणती, काय म्हणतोय मी, it is represented most of the times, it is represented by n, most of the times it is represented by f, sometimes it is represented by mu as well, depends. ठीक आहे, बऱ्यापैकी वेळेस n लिहितात. तर फ्रिक्वेन्सी काय असतं माहिती का. आता समजा लास्ट इयरची डेफिनेशन सांगतो. हे समजा एक साइन वेव्ह अशी झाली, 1 ऑसिलेशन झाले. हां, एक ऑसिलेशन, 2 ऑसिलेशन, 3 ऑसिलेशन, 3 झाले. इथून ते इथपर्यंत 1 2 3. एक क्रेस्ट एक ट्रफ, एक क्रेस्ट एक ट्रफ मिळून एक ऑसिलेशन असतं. तर आपण असं म्हणूया, समजा एक वेव्ह स्टार्ट झाली तो ना, इथून अशी स्टार्ट झाली 1 2 3, म्हणजे इथं इथपर्यंत आले. आणि आपण असं कन्सिडर करू, तिने 3 वेव्स कंप्लीट केले इन 1 सेकंड. किती सेकंडमध्ये, एका सेकंडमध्ये. युनिट टाईममध्ये किती वेव्स, 3. म्हणजे ऑसिलेशन्स म्हणू शकतो याला, किंवा व्हायब्रेशन्स पण म्हणू शकतो. ती झाली त्याची फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, नंबर ऑफ ऑसिलेशन्स, नंबर ऑफ ऑसिलेशन्स, वेव्स म्हणजे ऑसिलेशन्स कंप्लीटेड इन युनिट टाइम. युनिट म्हणूया, युनिट म्हणजे 1. फिजिक्समध्ये युनिटचा मिनिंग काय होतो, 1. इन युनिट टाइम. आता आपण ऑसिलेशन बघतोय का, नाही. आता 11चा पार्ट झाला. आता आपण काय बघतोय, सर्क्युलर मोशन. समजा एक पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय, आणि समजा एका सेकंदात तो 10 वेळेस राऊंड कंप्लीट केले, परत इथं 10 वेळेस आला फिरून. मग त्याची एका सेकंदात किती वेळेस गेला तो, 10 टाइम्स त्यांनी तिथं कंप्लीट केलंय सर्कल. मग त्याचं फ्रिक्वेन्सी काय झाली, 10. आलं लक्षात. बरं बघा, मग मी इथं लिहितो, द
the numbers of oscillations or इथे लिहितो मी circular motions of a particle completed in unit time is called frequency. त्याला काय म्हणतो आपण? Its SI unit is hertz किंवा yes त्याला आपण अजून म्हणतो सायकल्स पर सेकंड. मोस्टली हर्ट्झच. सायकल समजा एक कंप्लीट झाली सायकल, एक किती सायकल होत आहे एका सेकंदाला, सायकल्स पर सेकंड. त्याला हर्ट्स पण काय म्हणतो? हर्ट्स नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी फ्रिक्वेन्सीवर खूप चांगलं काम केलं, त्याचं नाव देऊन टाकलं SI युनिट म्हणून. हे बाय डेफिनेशन आहे, हे बाय सायंटिस्ट आहे, पण आपण हर्ट्झच लिहितो मॅक्झिमम टाइम. पुढे इट इज गिवन ॲज, तो कसा दिलाय? फ्रिक्वेन्सी इज 1 पिरियड, और तुम्ही पिरियडला पण लिहू शकतात 1/t. पिरियडमध्ये आणि फ्रिक्वेन्सीमध्ये हे रिलेशन आहे. एनच्या जागेवर एफ पण असू शकतो, म्यू पण असू शकतो. आलं लक्षात? ठीक आहे. सो पिरियड अँड फ्रिक्वेन्सी आर रिलेटेड लाईक दिस. n इज इक्वल टू 1/t और t इज इक्वल टू 1/n. यात काय अडचण आहे? मग वरचं इक्वेशन कसं होईल? मी इथं लिहितो हा. ॲज ओमेगा किती होता रे? 2π/, देअरफॉर ओमेगा इज इक्वल टू 2πn. काय अडचण आहे का याच्यात? इक्वेशन 2 म्हणू याला, आणि आधीच्याला इक्वेशन काय म्हणू आपण? 1 म्हणू. अडचण आहे? 2πn 1/t म्हणजे काय? n. ठीक आहे. मग जेवढं दिलंय तेवढं एकदा लिहून घ्या, मी तुम्हाला पुढचं सांगतो. मग राईट डाऊन.